दादानो, तुम्हाला एक साधं समीकरण विचारतो. या कॉलेजमधले कोणी, आमचे गुरुवर्य सर्व शिक्षक असू द्यात, मान्यवर असू द्यात, विद्यार्थी विद्यार्थिनी कोणी असू द्या, एका प्रश्नाचं मला तुम्ही नीट उत्तर द्या. आई लेकराला आपल्या कडेवर घेते का नाही घेत? बोला पटापटा. हा, आणि बाप कुठं घेतो लेकराला? खांद्यावर. आई कडेवर घेते आणि बाप खांद्यावर घेतो. ह्याच्या पाठीमागचं काय समीकरण काय तुम्हाला माहिती आहे का हो? हा, नाही माहिती. आई लेकराला आपल्या कडेवर घेते कारण जे मला दिसतं ते माझ्या लेकराला स्पष्ट दिसलं पाहिजे, हे आईचं मन असतं. पण मला जे दिसतं त्याच्या पलीकडचं माझ्या लेकराला दिसावं ही तळमळ त्या बापाची असते, म्हणून बाप लेकराला खांद्या घेतो. ध्यानात असू द्या. कळलं का? एक साधं समीकरण आहे जे तुम्हाला आजपर्यंत माहितीच नव्हतं, फक्त तुम्ही बघत होता. बाप खांद्यावर का घेतो? माझी दृष्टी जिथपर्यंत जाती त्याच्या पण पलीकडे माझ्या लेकराला दिसावं आणि हा लेकर माझा खरंच यशवंत कीर्तिवंत व्हावा ही तळमळ त्या बापाची असती. लक्षात असलं का? पण 75% लोक बापावर बोलत नाहीत. बाप घरात आला की पोरग बाहेर, पोरग घरात आलं की बाप बाहेर. भारत पाकिस्तान कवा क्षेपणाचं एकमेकावर सोडतील काय माहित नाही. हा, म्हणून बापावरती एक 6 वर्षापाठी मी कविता केली होती. तुम्ही जितकी किंमत आईला देतात तितकीच किंमत बापाला दिली पाहिजे. बाप कसा आहे? वडील माझे सुखाचा गेर, कष्टातून फुलविला संसार. वडील माझे सुखाचा गेर, कष्टातून फुलविला संसार. हा, वडील माझे सुखाचा गेर, कष्टातून फुलविला संसार. वडील माझे सुखाचा गेर, कष्टातून फुलविला संसार. चंदना परी झिजला, घामा मंदे भिजला, मुलाबाळासाठी बाप उपाशी का निजला. बाबा, घरची सगळी लोक जेवली का बघायचं, राहिलं तर खायचं नाही तर उपाशी झोपायचं, हे काम त्या बापाचं असतं. मुलाबाळांच्या सुका हे चंदना परी झिजला, घामा मंदे भिजला, मुलाबाळासाठी बाप उपाशी का निजेल. होता कष्टाची जाणीव आपोआप होतो आठेव, माझ्यासाठी आयुष्यात वडील आहेत माझे देव. वडील माझे सुखाचा गेर, कष्टातून फुलविला संसार. मुलाबाळांच्या सुखात किती सोसला वनवास, सर्वांचे लाड पुरवता झाला किती हो त्रास. बाबा, या बापाच्या खिशात 10 रुपये असले तर स्वतःसाठी कधी खर्च करणार नाही. उद्या माझ्या मुलानं किंवा मुलीनं मागितलं तर काय द्यायचं याची काळजी त्या बापाला विनवत असते. म्हणून बाप काय करतो? मुलाबाळांच्या सुखात किती सोसला वनवास, सर्वांचे लाड पुरवता झाला किती हो त्रास. घालून फाटकी बंडी नावून लागे तुम्हा थंडी, नाही शिवाया मिळाली साधी दोऱ्याची गुंडी. वडील माझे सुखाचा गेर, कष्टातून फुलविला संसार. म्हणजे आत्माई म्हणजे ईश्वर, बापा विना जग
सारे आहे व नश्वर. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं म्हणून देवानं आईची निर्मिती केली. पण गावात एखाद्यावर भांडण लागलं तर समोरचा माणूस म्हणतो जा रे जा, तुझ्या बाबाला घेऊन जा भांडण मिटवायला, ही बापाची इमेज आहे दादानो. हा म्हणजे आत्माई म्हणजे ईश्वर, बापा विना जग सारे आहे व नश्वर. सांगली जिल्ह्यात माझे निर्मल हेलूर गाव, बापाची कविता लिहिली सत्यवाने नाव. नका करू सभेदा भेद माझ्या मनास वाटे खेद, शिवशक्ती एक नांद महिमावर नित्य पुराण वेद. बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है. भूमीर्गरी अशी माता स्वर्गदूत शत्रुपिता, म्हणजे भूमीपेक्षा थोडा आपली आई आहे आणि स्वर्गाच्या दुप्पट ताकदीचा आपला बाप आहे. म्हणून जितकी किंमत आपण आईला देतो तितकीच किंमत आपण बापाला दिली पाहिजे. तुम्हाला एक गोड उदाहरण देतो दादानो, फक्त काळजीपूर्वक ऐका तरच तुम्हाला ते समजेल. आई माया करणारे असते, प्रत्येक आपल्या चुकावरती पांघरून घालणारे असते. पण बाप रोज शिव्या घालणारा, रोज मारणारा, रोज पिडणारा, किती जर चांगलं काम केलं तर त्यातनं क्युरी काहीतरी काढणार आणि एखादा जर सपाका असाला लावणार, असा बाप असतो. बाप का तसं करत असतो? तो तुमचा शत्रू म्हणून करतो का? ए अक्कानो, ए काय झाले, मिसरी पाहिजे? महिला मंडळ तुमचं कसं असतंय, तुला म्हणून सांगितलं म्हणता निम्म गाव सांगून झालेलं असतं. तुम्हाला ब्रेकच लागत नाही. उग कोरोना आला नाही असं मध्ये मध्ये बोलण्यामुळे तर कोरोना आला. अहो माणसात माणूस की नाही, कोरोना आला चुकीचं झाले काय? माणसात माणूस की नाही, कोरोना आला चुकीचं झालं काय? बायको राखणा नवऱ्याचा मान, सुन करती सासूचा अपमान. पहिल्यातल्या महिला डोईवरला पदरकवा खाली पडून देत नव्हत्या, आताच्या तुला लय दाट माहिती आहे रे. पहिल्यातल्या महिला नवरा जेवायच्या अगोदर जेवायला बसत नव्हत्या, आताची चपाती करता करता 2-2 खात्या. हसत्यात म्हणजे तसंच करत्यात व. असं करू नका दादांनो. तुम्हाला एक उदाहरण द्यायला लागलोय मित्रांनो, नीट ऐका. एक बाप असा होता की त्या मुलाला 5वी पासून 12वी पर्यंत रोज शिव्या घालायचा, रोज मारायचा, रोज हाणायचा. दप्तर नीट ठेवला असला तरी ते त्या कोपऱ्यात का ठेवलं, इकडे ठेव. अभ्यास केला असला तर तुला त्यातलं काय आले का नक्की मारणार, वाईट बोलणार, शिव्या घालणार. रोज 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 12वी पर्यंत मुलगा असं शिकलं. त्या मुलाच्या मनात त्या बापाबद्दल असं प्रेम निर्माण झालं, असं क्लेश निर्माण झाला. एकदा मी 12वी होऊ द्या, ह्या घरात एकदा सर्व्हिसला म्हणून बाहेर पडलो, बाप मेला तर त्याचं तोंड बघणार नाही असं जिज्ञासा म्हणत होती त्याच्या. झाली 12वी झाली, परत एका कॉलेजमध्ये ITI केला. ITI केलं तरी दररोज बाप बोलायचा तसा बोलणार, शिव्या द्यायचा तसा देणार. आता यातली बरीचशी पोर म्हणाल आमच्या बाप फादर सारखंच असेल बहुतेक. हा, रोज शिव्या घालायचं, रोज मारायचं. असं झालं. बरेच दिवस झाला. ITI झाल्यानंतर एका ठिकाणी तो इंटरव्ह्यूला गेला. इंटरव्ह्यू कशी होती, 5व्या मजल्यावर इंटरव्ह्यू होती. इंटरव्ह्यूला गेला तर जवळजवळ जागा होत्या 3 आणि मुला होती जवळजवळ 200 ते 250 मुलं तिथे इंटरव्ह्यूला आली होती. नीट ऐका मुलांनो. मग त्या पहिल्या मजल्यापाशी गेला तर एक सायकल पडली होती. त्या पोराने विचार काय केला, दररोज बाप म्हणला माझ्या सायकलसाठी शिव्या देत होता, हाणत होता, मारत होता. हे तर म्हणला एकदा सवच उभा करून ठेवा, कणाचे का असना. तिने नीट उभा करून ठेवली. वरच्या दुसऱ्या मजल्यात गेला तर एक झाडाची कुंडी होती, फुलाच्या झाडाची. त्या 2 कुंड्या पडल्या होत्या. त्या 2च्या 2 कुंड्या ह्यानं व्यवस्थित केल्या. तिसऱ्या मजल्यावर चपला अस्ताव्यस्त पडली होती, ह्याने एका साईडला सगळी व्यवस्थित. 4थ्या मजल्यावर गेला तर तिथं काचा पडले, त्या काचा सगळ्या गोळ्या केल्याने एका कोपऱ्यात त्या ठेवल्या. आणि 5व्या मजल्यात गेला तर मुलांची गर्दी भयंकर.
सगळ्यांची इंटरव्ह्यू झाली, निकाल लगेच एका तासात होता. सगळ्यांची इंटरव्ह्यू झाली, यानं पण इंटरव्ह्यू दिली आणि थांबा सगळे म्हणले ग्राउंडवर फॉलोइंग होऊन थांबा. सगळे सावधानमध्ये थांबले. त्यांनी सांगितलं अमुक अमुक मुलाला आम्ही सर्व्हिस दिलेला आहे, तो पात्र झालेला आहे. मग तो मुलगा म्हणला असं का, या सगळ्यांच्या पेक्षा म्हणला माझं शिक्षण क्वालिफिकेशन थोडं कमी आहे आणि तुम्ही मला सर्व्हिस का दिली. अरे तुझ्या शिक्षणावर तुला सर्व्हिस दिली नाही. आम्ही पहिल्या मजल्यापासून 5व्या मजल्यापर्यंत आम्ही कॅमेरा लावलो होतो. जो आमच्या कंपनीत येणारा तो हिताचा पाहिजे, काहीतरी सुधारणा करणारा पाहिजे. पहिल्या मजल्यावर सायकल पडलेली तो नीट केली, दुसऱ्या मजल्यावर झाडाच्या कुंड्या नीट केल्या, तिसऱ्या मजल्यावर चपला अस्ताव्यस्त होती व्यवस्थित केली, चौथ्या मजल्यावर काचा होते ते एका बाजूला केल्या. म्हणजे तू या कंपनीच्या हितासाठी आला म्हणून आम्ही तुला नोकरी दिली बाळा, लक्षात ठेव. लक्षात आलं का. तो मुलगा घरी गेला आणि बापाच्या गळ्यात पडून ढसढस रडू लागला. बाबा आजपर्यंत जी गोष्ट मला तुम्ही माझ्या मनावर बिंबवली त्याच गोष्टीनं मला आज यशाचं शिखर दावलं. म्हणून बाप वाईट नसतो दादा, बाप हा मुलाच्या तळमळीसाठी राबणारा एक गडे, लक्षात असू दे. ज्याला खरंच बापाची तळमळ या कॉलेजमध्ये यायला आल्यानंतर एक बी तास तो चुकवणार नाही. आणि ज्याला आईबापाच्या कष्टाची किंमत नाही त्याला 1 तास काय 10 तास चुकलं तर फरक पडत नाही. तास मी कधीच चुकवत नाही, एक बी तास चुकवला नाही असा कोणाही विद्यार्थी हातवर करा. एकही तास मी चुकवला नाही कधी. या मुलासाठी खरंच सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. अरे ज्याला तुम्ही हसताय ना अशीच गर्दी करून त्याला तुम्ही बघायचा, त्याला तू या पोस्टला कसा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खरंच शिक्षकांचा मार खाल्ला, हा शिरड माग येते ती तुम्ही माणस आहे दादा, त्याला काय घेऊन बसला. कुठली डिग्री आमच्या समाजात नाही असं नाही सर. 10,000 मेंढरात या कोपऱ्यावर थांबायचं आणि त्या टाकीजवळ मेंढर पाहिजे. ती फक्त एका आवाजावर 10,000 मेंढरातली आपलीच मेंढी आपल्या मालकाजवळ येते. हा एवढा मोठा इंजिनियर धनगर आहे, लक्षात असू द्या. कळलं का. हा या भारताचा तिरंगी झेंडा, त्या तिरंगी झेंड्यामध्ये मध्ये जे अशोक चक्र आहे ते अशोक चक्र राजा अशोक सम्राट धनगर समाजाचा आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई, त्या मुंबईला रस्ता धावणारा शिवरोबा धनगर समाजाचा आहे. लोकांसाठी घाट बांधून ठेवलं, नदीचं घाट बांधलं, देवाचं जीर्णोद्धार केलं, अनेक लोकांना माया ममतेनं सांभाळलं. ती अहिल्या देवी होळकर राजमाता माझ्या धनगर समाजाची आहे. जगातला शेवटचा संत, कलियुगातला शेवटचा संत आदमापूरचा बाळमामा हे धनगर समाजाचा आहे. मग अजून आम्हाला काही कमी आहे. तरी काही काही शिकलेली लोक अजून बकलेले आहेत, त्यांना धनगर म्हणा आवडत नाही आमच्यातल्यांना. ती इंग्रजीत सांगते आम्ही एनटी आहे. इंग्रजी जर बघायला गेलं तर धनगराचा लॉंग फॉर्म फार मोठा आहे. डी म्हणजे डोकोमो, एच म्हणजे हच, ए म्हणजे एअरसेल, एन म्हणजे नोकिया, पुन्हा ए म्हणजे एअरटेल, जी म्हणजे गुगल आणि आर म्हणजे रिलायन्स. सगळ्या जगात आमची रेंज आहे. गर्व असू द्या पण धनगर असल्याचा. जातीचे धनगर वामी, जातीचे धनगर, जातीचे धनगर हे मी रागतो माळा. संसार उघड्यावर आणि आमचा संसार उघड्यावर. जातीचे धनगर वामी, जातीचे धनगर, जातीचे धनगर हे मी रागतो माळावर. दादानो विषय कोणताही द्यायचा नाही. बिगर विषयाचं म्हणलं तर मी 1.5 तास स्टेज सोडत नाही. भारुडाच्या स्पर्धा असू द्यात, जयदाशी, शिवदाशी, एकनाथी भारुडा असू द्या, कमीत कमी 500-600 भारुडा अर्थासहित तोंडपाठ आहेत. रामविजय, हरिविजय, भक्तिविजय, नवनाथ, जेमिनाश्मी, नाशिकेत बाळमामा हे ग्रंथ, सोलपुराण, पूर्णपुराण सकट तोंडपाठात मुकदगत. कोणताही अध्याय, कोणतंही पान नुसतं उघडा, एका सेकंदात बडबडाय चालू. एक कॉमा चुकणार नाही, सिंगल अवतरण चिन्ह चुकणार नाही, डबल अवतरण चिन्ह, प्रश्न चिन्ह, एका पानावर शब्द किती, अक्षर किती, वळी किती, एका सेकंदात सांगायचं. असलं तर नसतं ना का स्पर्धा परीक्षेला, का असतंय.
रोजच्या रोज हे काम चालू आहे दादानो. मग शिका. मी 12वीत नापास झालोय दादानो, तुम्ही नापास होऊ नका, तुम्ही शिका. कारण का प्रत्येकाला देव सहकार्य करतो असं नाही. देवाच्या दयेनं मला कला मिळाल्या म्हणताना रोज माझी संधी आहे. आणि कोणती गोष्ट अशी शिका बाबा सातारकरांनी सांगून सगळे. एक तर असं एक काम करा की ते काम बघून जगभर तुमचं नाव झालं पाहिजे. नसेल तर तुमचं नावच असं करा की नुसतं नाव ऐकलं की या आबाळाच्या खाली कुठेही तुमचं काम एका सेकंदात झालं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी करायसाठी लागतं ते म्हणजे कष्ट. कष्टाविना या जगात काही मिळत. तुम्ही अभ्यासच केला नाही, एक सुविचार आहे, कधीतरी लिहून बघा फळ्यावर. परीक्षेची थंडी आली की अभ्यासाचे स्वेटर घालावे, नाहीतर नापास हा रोग होतो. सुविचार कसा वाटला? हा परीक्षेची. मला तुम्हाला एक विनोद सांगायचा आहे. मी कोकरूड पोलीस स्टेशनला असताना, आता तुमच्यासमोर तुम्ही म्हणणार यांना पैसे दिला असतील आपलं 2 तास काहीतरी दांगडिंग करायसाठी. असं नाही. बॉम्बे एरियाला सुपरवायझर म्हणून सर्व्हिस करतात करण रासकर. त्याच बॉम्बे एरियाला सुपरवायझर म्हणून काम करतात सुहास सुपणेकर तांबे. हा घुमकेपट्टू आहे धनाजी. 3 ट्रॅक्टर आहेत ऊसाचा. 18 लाख रुपये गड्यांना वाटप करून आलाय तुमच्या समोर उड्या मारायला. हा मराठ्याचा माणूस आहे. अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय सिद्ध पाटील अण्णा त्यांचा पुतणी आहे. आणि मी आणि माझे चुलत भाऊ आम्ही 2 जण एका पोलीस स्टेशनला सर्व्हिसला आहे दाद्यानो. ही कला म्हणून करावं लागतं, नाद म्हणून करावं लागतं. महिला मंडळ तुम्हाला तर बरंचच काहीतरी सांगायचं आहे, पण गाडी जरा घसारला लावतो मग इकडे शिरतो असा. अजून म्हटलं आमच्याकडे अजून लेवलवर आलेलं नाहीत, अगदी लेवलवर आणतो. हा इंजेक्शन कसं आहे सर? हे भुलीचं इंजेक्शन आहे. हे भुलीचं इंजेक्शन देत 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 ऑपरेशन करायला लागतं, नाहीतर सक्सेस होत नाही. नाहीतर ती पेशंट तर मरतं, नाहीतर आपण तर हुकलं जातं. असं काय म्हणताना हळूहळू जरा. मी 12वीच्या परीक्षा बंदोबस्तला कोकरूडच्या पोलीस स्टेशनला असताना सोनवण्याच्या शाळेत माझा 12वीचा परीक्षा बंदोबस्त पडला होता. हिस्ट्रीचा पेपर होता, इतिहासचा. मी आपला जाऊन बसलो 10 वाजता. पेपर 11ला चालू होणार. 11:45ला मुलं सगळी आत घेतली. 11:15ला मी शाळेच्या भोवतीने राऊंड मारला. पाठीमागनं खिडकीतनं बघितलं तर एका पोरानं प्रश्नपत्रिका घेतल्या. त्याच्याकडे एकदा बघतया, पुढच्या पोरगीकडे एकदा बघतया, सराकडे एकदा बघतया आणि दातात पेन घातला बसला. याला म्हटलं असेल काहीतरी टेन्शन याला. आणि एका तासाभराने येडा मारला तरी पण पोरग जैसे ते तसंच बसलंय. म्हणजे त्यानं अभ्यास काय केला. आणि तिथं उसाचा ट्रॅक्टर निघाला, त्यात गाणं लागलं होतं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तिथंच बसून गाणं तयार केलं आणि पेपर सुटल्या सुटल्या त्याला म्हणून लावलं, मला भरला पेपरचं वार रे, मी 12वीचा उमेदवार रे, पास होण्यासाठी माझं काळीज झुरतय. जेव्हा बघ तू या पेपर माझ्याकडं, जेव्हा बघ तू या पेपर माझ्याकडे, मला नापास झाल्यासारखं वाटते. जेव्हा बघ तू या पेपर माझ्याकडे, मला नापास झाल्यासारखं लावला भंडारा कपाळावर, अरे वाडीला गेल्यासारखं वाटते. लावला भंडारा कपाळावर, अरे वाडीला गेल्यासारखं वाटते. हे पहा, सर्व मुलं मुली गुरुजन सर सर्वांनी कानाबरोबर हात वर करा. जेवढे जिवंत आहेत तेवढ्यांनी करा, बाकीचे राहू द्या. ताट कानाबरोबर हात वर करायचं आणि मी जसं म्हणतो तसं मोठ्यानं म्हणायचं, नाहीतर सेपरेट म्हणायला होईल. हा विठ्ठला रकुमाई विठ्ठला विठ्ठला. हो काका तसं का करता? मोठ्यानं आवाज. जेवढा आवाज आहे एखाद्याला अटॅक केला तर मी नेतो दवाखान्यात बघू.
हे देवाचं नाव घेताना असं होते काय? मोठ्यानं आवाज काढा. विठ्ठला रखुमाई विठ्ठला 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 रखुमाई विठ्ठला 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 रखुमाई विठ्ठला 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 हा विठ्ठला रखुमाई विठ्ठला विठ्ठला. हो बरं वाटलं का नाही? मग कोणचं गाणं म्हणू द्या म्हणजे जेणेकरून बरं वाटेल. हे जर शास्त्रीय कारण एक सांगतो. तळ हातावरती तळ हात आपटलं आणि मुखामध्ये परमेश्वराचं मंगलमय नाव असलं तर पोटरीतल्या लाल पेशींची संख्या वाढते. निदान 4 ते 5 तास अटॅक येत नाही. सायन्स न कोण शिकते त्याला विचारा. हा आता जिनी जिनी टाळ्या वाजवल्या त्यांच्या बॉड्या फ्रेश झाल्या. जेनानी जिनी वाजवल्या नाही ती घरात जाऊन वाजवल. आपला त्रास डोस तसा होईल त्रास पण गुण हमखास. कोणाला वाटत असं सांगा बरं मला मधला मला अटॅक येऊ दे म्हणून. दिवसात असून 3 वेळा करा दादानो. देव या जगात फक्त 1 आणि 2च आहेत. तसं बघायला गेलं तर देव 4. पहिला देव म्हणजे सूर्यदेव आणि दुसरा देव म्हणजे चंद्रदेव. सूर्य आणि चंद्र हे 2 पाप्याला पण सपोर्ट करतात. पाप्याला सपोर्ट करत नाही फक्त पुण्याला सपोर्ट करतात. जो माणूस चांगला आहे ज्याचं कर्म चांगलं आहे त्यांना ते सपोर्ट करतात. अदरवाईज ते सपोर्ट करत नाहीत. लक्षात आलं का? आणि असं एक दुसरं 2 देवस्थान आहे आई आणि वडील. ते पाप्याला पण समान माया करतात आणि पुण्याला पण. जे चांगला मुलगा आहे त्याला पण ते जीव तेवढाच लावतात आणि वाईट दुर्जन वागतो त्याला सुद्धा ते जेवढा जीव लावतात. कारण का? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करील आबाविनी प्रीती. म्हणजे कुठला सुद्धा स्वार्थ मनात न धरता माया करणारं देवस्थान म्हणजे आई आणि वडील आहे. मग मला सांगा दादानो, या सगळ्या जगात बघायला गेलं तर सर्वात मोठा देव कोणता आहे तुम्हाला माहिती आहे काय? बोला पटपट पटपट. मोठा देव कोण? बाळू मामा. अजून मोठा देव कुठला? आई वडील. बरोबर आहे, राईट. अजून देव मोठा कुठला? शनिदेवल. लगा चांगला आतल्या गाठीचा आहे भक्ती. असू द्या दादा, तुझा देव तुलाच पाहू द्या. आम्हाला त्याचा फोटो सुद्धा जाऊ नको. आमची मेमरी उलटी फरायची. त्यामुळं आई आणि वडील सर्वात मोठं देवस्थान आहे. तुम्ही कोणी देवळात जाऊ नका. रोजच्या रोज आई बापाच्या पाया पडा. तुकाराम महाराजांनी गात्यात लिहून ठेवलं, तुका म्हणे माय बाप आवेगी देवाची स्वरूप, कशाला जाता लांब दूर, तुमच्या घरातच पंढरपूर. वा वा वा. तुमच्या घरात पंढरपूर आहे. नाही झाडावरती मुंग्या घाली रजाऱ्या तशा केल्या पंढरीच्या वाऱ्या. अजून एकाला बी इटुबा भेटला नाही. हा खरं देवस्थान घरात आहे म्हणून काय करा, सार्थक होईल नर जन्माचे दरुणी असत संग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. हो आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. हल्लीची पोरं काय करतात? सर्व्हिस करायचा, पैसा कमवायचा, बिझनेस करायचा, पैसा कमवायचा, आई वडिलाला वृद्धाश्रमात ठेवायचं आणि गाडी ते कुत्रं घेऊन फिरायचं. कुत्र्याला शॅम्पू किती, बिस्किट, कुत्र्याला किती जर जीव लावला तर जात लाडात कासना चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई बापाला शिळी भाकर जरी घालून सांभाळलं तर जात आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. लक्षात आलं का? पण
लगीन तर आई माझी आई माझी आई माझी म्हणतं. एकदा लगीन झालं की चिमणं माझं गुणाचं. एवढं सांगा इकडे आलास का? बायको किती जर दिकणी असली, कल्याणी देवेनी ऐश्वर्या राय सारखी, आई एवढे प्रेम ती करणार नाही. नावं घेतल्या गडी हराकला. नुसतं उदाहरण सांगालो बाबा. ते असं मान टाकून बसलेलं असं ताजं तवानं झालं. नुसतं नाव घेतलं असं काम होते म्हणलं गडी अवघड आहे. हा, बायको किती जर दिकणी असली तर आई एवढं प्रेम ती करणार. कारण का? बायको मिळाली जरी पोळी मधाची. ए काय? हा, तुला इकडे लक्ष असावं जरा. बायको मिळाली जरी पोळी मधाची, आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची. 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 बाबा, आईचं दूध कसं तयार होतं कोण सांगेल काय? मुलांनो, अरे गुगल वापरणारी, नेट वापरणारी, जनरल नॉलेजची जास्त माहिती घेणारी, आईचं दूध कसं तयार होतं मला जरा सांगा बरं. सांग बरं, कोणाला येते? आईचं दूध कसं तयार होतं? मुरगास घालून, भरडा घालून? मग आईचं नेमकं दूध कसं तयार होतं? रगताचं 2 थेंब आटलं की आईच्या एका दुधाच्या थेंबाची निर्मिती होती. लक्षात असू द्या. कळलं का? मग ते दूध आटतं कसं? मायेचा निकारा आणि प्रेमाचा फंकारा बसल्याशिवाय रगताचं रूपांतर दुधात होत नाही. आणि ते दूध पिल्याशिवाय तुमचं आमचं संगोपन होत नाही. मग त्या जर आईनं लेकरासाठी कितीतरी लिटर रक्त आपल्या शरीरात आटलं असेल, आणि त्या जर लेकराला आईनं तुझी आईची म्हणून शिवी दिली तर कसं वाटलं जरा मनाला सांगा बरं. 50% पोरं आईला शिवी दिल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाहीत. आणि 50% पोरं बापाला सरळ सरळ म्हणतात, तू आमच्यासाठी काय केलं? मी कॉलेजात जातोय, मला चांगला फोन दे 60,000 रुपयाचा, मला आयफोन पाहिजे 21 गुंठ, पण दे, काय केलंस माझ्यासाठी? दादानो, बापानं काय केलं नीट आहे का? बाप कष्टाचा काबाडी, उसमयात तोडतोया, भाकर पोराला चारून कांड उसाच चाकतोया. जणी खवीस फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं, अरे बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप दुकानी जायाचा, अन उदार बाजार कापड पोराला लायचा. चूल पेटत नव्हती 3 दिवसाती घराला, पाहिली बरं धान्यासाठी बाप साऱ्या गावात फिरला. बापाचा खरा जीव पोरापेक्षा पोरगीवर असतो. म्हणून बाप काय म्हणतो? बाप मनात जोडायचा, लग्न लेकीचा करीना, डांग्या डोंग्या हुंड्या पायी शेत मायाला विकीना. नवरीचा बाप हुंडा देताना नाही भ्याला, लेकनांना जाताना वाघ कोमेजून गेला. लेकनांदा या जाताना बाप बघतो माडीतून, लाडकी मैना माझी हरण चालली कळपातून. एवढं प्रेम त्या बापाचं असतं. म्हणून त्याला विचारू नका तू आमच्यासाठी काय केलं. बाप कधी कळतो मित्रांनो? बाप केवढा केवढा याचे नाही मोज मापे. बाप कळाया कळाया व्हावे लागत या बापे. बाप कळाया कळाया व्हावे लागत या बापे. बाप कळाया कळाया व्हावे लागत या बाप. बाप कळाया कळाया व्हावे लागत या बाप. म्हणून मित्रांनो, रोजच्या रोज आईबापाच्या पाया पडा. देवाच्या बाण सुद्धा तुमचं काम ऐकायला पाहिजे. मला एक उदाहरण सांगा. हे पोरा, हे झालंय, बंद करू दे का?
तुझं महत्वाचं असलं तर इथे माईकवर. सगळ्यापेक्षा मी कतरू वेगळा असं दाखवायचं नाही. ते कर्च मडकं असतं ते असं करतं येड्यासारखं. चांगला एक वाटत नाही. देवा धर्माचं म्हणलं की ना कोणी, तमाशा म्हणलं की बाप लेख दोन्ही. एकाने शिट्टी मारायची आणि एकाने वंशवर म्हणायचं. वार बहादरानो, गौतम दाचा कार्यक्रम असं कर्नाटक वाकून पुढे बसलं असतं. वा असून दे, नाही तर त्याला फेकून देशील तिकडं. तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो, नीट ऐका. तुम्हाला उद्या दुपारी 2 वाजता 5,000 रुपये पाहिजे. घरी झोपलेल्या बापाच्या कानात जाऊन सांगा उद्या दुपारी 5,000 पाहिजे. आणि देवाच्या देवळात जाऊन देवाच्या कानात पण सांगा उद्या दुपारी 5,000 रुपये पाहिजे. पैसे कोण देणार? तोंड आहेत का नाही बोला. का देवाचा फोन पे कोणाला आहे? हा, साधं गणित आहे. आपल्या आयुष्याला प्रत्येक ठिकाणी ऊर्जा देण्याचं काम म्हणजे मेन बॅटरी जी आहे ते आपला बाप आहे. म्हणजे या जगातलं सर्वात मोठी ताकद कोण आहे? बाप आहे. सर्वात मोठा म्हणजे तो बाप म्हणजे आपला बापच आहे, देवच आहे. हा, लक्षात ठेव जावा दादानो. म्हणून रोजच्या रोज आई बापाच्या पाया पडा. कुठल्याही देवाला जाऊन पाया पडू नका, नवस करू नका. 21 सोमवार महिला मंडळ आणि बुधवार 16 शुक्रवार असले काय उद्योग करू नका. हे सगळं मनाला उभारी मिळण्यासाठी आहे. काही सगळं झूट आहे.